सगळ्यांना सूचना आहे, बसून जरा. मॅडम बसा. एसडीएम मॅडम आलेले आहे, त्यांचं काय म्हणणं ऐकू आपण. थोडं बसून जा रे. अरे बसलं तर पहा बरं, किती मोठा माप दिसतं यार. तुम्ही का समजत नाही? तुम्हाला आंदोलनाबद्दल प्रामाणिकता आहे का नाही? मग बसून का राहत नाही मला ते समजत नाही. ते बिचारे वरचे लोक कालपासून आहेत तिथं. आले का खाली? ते खाली आले असते तर वरचा रोड खुला झाला असतं का नाही? मग ते तिथं प्रामाणिक आहे, तुम्ही इथं बसायला तयार नाही आहे. कसं आंदोलन करणार आम्ही? का बसत नाही तुम्ही? दादा समोर जाऊ का नाही? तिकडनं नाहीये रस्ता दादा. अधिकारी चर्चेसाठी आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. बच्चू कडू आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे काही आंदोलक हे रस्त्यावर देखील उतरलेले आहेत. या सगळ्या प्रसंगातून नेमका तोडगा काय निघतो? नमतं कोण घेतं, सरकार की बच्चू कडू? किंवा मागण्या नेमक्या कोणकोणत्या मान्य होतात? या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग या सगळ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे रेल रोको सुद्धा केलं जात आहे. ट्रॅकवरती झोपून हे आंदोलन सध्या केलं जात आहे. रेल्वेसाठी गेले ना आंदोलन करायला, त्यांना सध्या जाम करायला लावू नका. आपली चर्चा सुरू आहे, अशा वेळेस ते शस्त्र वापरू नका. जे तिकडे सांगा कोण आहे रे, फोन करून सांगा. सगळे परत बोलावा इकडे. ते शस्त्र चर्चा सुरू असताना, आपली चर्चा तिकडे सुरू असताना यांनी जर काही केलं पोलीस प्रशासन आपल्या जीवावर येणार का नाही येणार? आपली चर्चा सुरू आहे का नाही? मग चर्चा सुरू असताना सध्या रेल्वेला हात लावू नका. जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे काय उखडून टाकू चाललेले रोड पुरा. एक डब्बा रोज येऊन चालले. आणि आता आपल्याला काही मरा गेल्याची भीती आहे का कोणाला? तुम्हीच सांगा. कधी इथे लवकर अर्धा एक तासात बोलावा. आता बावनकुळे इथे नाही आहे, आशिष जयस्वाल इथं आहे. ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू. पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू. तुम्हाला चर्चा केल्याशिवाय, तुमच्यासोबत चर्चा केल्याशिवाय काही होणार नाही. आता ज्यांनी ज्यांनी मत मांडलं नेते मंडळींनी त्यांचंही बरोबरच आहे. पण आखरी आपण पाहतो आहे का सरकारला अजूनही आपण पूर्ण चर्चा होईपर्यंत, आता ते मंत्री काय म्हणतात आल्यानंतर, बरोबर आहे, आशिष जयस्वाल वगैरे काय मंत्री आल्यानंतर ते काय म्हणतात ते आपण पाहू. आणि अरे मागण्या पूर्ण होईपर्यंत काय इथं काय आपण आलू शिलाले आलो का? खूप सांगून आलं काय आम्हाला? आम्ही 8 महिने टोले घेऊन राहिलो लेखा. तू म्हणतं तसं जाऊ का? आम्ही एखाद्याला ठोकून जाऊ तरी जाणार नाही तसं. थोडा मला असं वाटतं का हे आता बसले दिसले, तुम्ही किती मोठे दिसून आले. उभे होते तर माप दिसायचं का? आणि तुम्हाला काय आलू बोंडे देऊ का बसाले? अंडा करी वाजवू देऊ? मग तोंडच पाहा लागते काय? तोंड दिसत नाही म्हणून बसत नाही. वा बे वा. राजा, अरे बसा ना त्या धडीवर बसा बसा. बरं